गणपती मूर्तीमध्ये शिवरायांची प्रतिमा साकारण्यात आली आहे। शिवरायांची प्रतिमा असलेल्या मूर्तीला संभाजी ब्रिगेडने मात्र आक्षेप घेतलेला आहे। तर शिवाजी महाराजांचा दैवतीकरण करणं चुकीचं आहे असं संभाजी ब्रिगेडने म्हटलंय। गणेश मूर्तीसोबत शिवरायांचं विसर्जन करणार का असा सवाल या ठिकाणी संभाजी ब्रिगेडकडून विचारण्यात आला आहे। तर संभाजी ब्रिगेडने मूर्तिकार आणि विक्रेत्यांना हा सवाल केलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा बाद संपलेला नसतानाच आता पुण्यातून नवीन प्रकार समोर आला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांसोबत गणपतीची मूर्ती एकत्र तयार करून विक्री केली जात असल्याचं समोर आलंय। यावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतलाय। छत्रपती शिवाजी महाराजांचे दैवतीकरण करणं चुकीचं आहे असं संभाजी ब्रिगेडचं म्हणणं आहे। तर गणपतीच्या मूर्तीसोबत शिवाजी महाराजांचं विसर्जन करणार का असा सवाल संभाजी ब्रिगेडने उपस्थित केलाय। सोबतच कुठल्याही गणपती मूर्ती विक्रीच्या स्टॉलवर अशी मूर्ती आढळल्यास संबंधितांना चोपून काढा असा आदेश संभाजी ब्रिगेडने आपल्या कार्यकर्त्यांना दिलाय। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। छत्रपती शिवाजी महाराज जो रयतेचा राजा म्हणून ज्यांना ओळखलं जातं, ज्यांचे जे पॉलिटिक्स होतं किंवा इतरही गोष्टी होत्या त्या आताही आपण फॉलो करतो आणि राज्यभरातील जनता त्यांना मानते आणि असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची गणपती मूर्ती तयार करण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा बाद संपलेला नसतानाच आता पुण्यामधून हा नवीन प्रकार समोर आला। याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसोबत गणपतीची मूर्ती एकत्र तयार करून विक्री केली जाते। यावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतलेला आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांचा दैवतीकरण करणं चुकीचं आहे असं संभाजी ब्रिगेडने म्हटलंय आणि गणपतीच्या मूर्तीसोबत शिवाजी महाराजांचं विसर्जन करणार का असा सवालही संभाजी ब्रिगेडने उपस्थित केला आहे। याशिवाय जे अशा पद्धतीने गणपती मूर्ती विकतील किंवा ते घेतील त्यांना चोपून काढा असं सुद्धा या ठिकाणी आदेश संभाजी ब्रिगेडने आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहे। त्यामुळे आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेला होता राज्यामध्ये आणि त्यानंतर असंतोष व्यक्त केला जात असतानाच आता दुसरी एक घटना समोर आली आहे। दरम्यान यावर बोलण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे हे आपल्यासोबत जोडले गेले आहे। संतोष शिंदेजी, तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी चेहरा वापरला जातोय गणपती मूर्तीच्या सोबत, काय म्हणणं आहे तुमचं? खरं तर हेच आक्षेपार्ह आहे। छत्रपती शिवाजी महाराज महापुरुष आहेत आणि गणपती ही एक देव आहे आणि लोक देव म्हणून त्यांची पूजा करतात आणि गणपतीचं 10व्या दिवशी विसर्जन होतं। मग छत्रपतीचं सुद्धा महाराष्ट्रामध्ये विसर्जन करायचंय का? मूर्तिकार जाणीवपूर्वक असा खोडसाळपणा का करतात? आणि महाराष्ट्र जर छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल तर मग छत्रपतींच्याच महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या आता विचारांचं महापुरुषांचं विसर्जन करण्याची ही नवीन प्रथा का आणली जाते? याच्यावर संभाजी ब्रिगेडचा एक शिवप्रेमी म्हणून आमचा आक्षेप आहे। ज्या खोडसाळ मूर्तिकारांनी हे सगळं बनवलेलं आहे त्यांनी तात्काळ हे पाठीमागे घ्यावं, विक्री करू नये, खरेदी करणाऱ्यांनी पण करू नये, अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलने त्यांना तुमचा मुद्दा लक्षात आला आहे। आपल्यासोबत हिंदुत्ववादी नेता सुनील घनवट जोडले गेले आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे तेही आपण बघूयात। सुनील घनवटजी, या ठिकाणी संतोष शिंदे आपल्यासोबत आहेत आणि ते आक्षेप घेत आहेत छत्रपती शिवरायांची मूर्ती वापरण्याला गणपतीसाठी। तुमचं काय नेमकं म्हणणं आहे यावर? नाही, याबाबत हिंदू जनजागृती समितीची भूमिका तर पहिल्यापासून स्पष्ट आहे की कोणतीही गणेश मूर्ती बनवत असताना ती असं तिचं मानवीकरण करू नये। या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी जो मुद्दा मांडला छत्रपतींच्या संदर्भातला तोही याला धरून रास्तच आहे। त्याचं कारण असं आहे की मूर्ती ही मूर्तीच्या जागी असली पाहिजे, धर्मशास्त्रानुसार मूर्ती असली पाहिजे। टाकाऊ पासून टिकाऊ असेल, क्रिकेटरच्या वेशात असेल आणि कुठल्या फिल्म अभिनेत्याच्या किंवा पोलिसांच्या वेशात मूर्ती असेल, ते संपूर्णतः अयोग्य या ठिकाणी आहे। त्यामुळं अशा प्रकारच्या मूर्तींचं वेगवेगळ्या प्रकारे दैवतीकरण करणं, या वेगळ्या प्रकारच्या ह्या गोष्टी करणं हे अतिशय अयोग्य ह्याच्यामध्ये। आणि दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातला त्यांनी मांडला, तर मूर्तीच्या संदर्भात अशा वेगळ्या प्रकारे मूर्ती बनवूच नाही। याच्यामध्ये तुम्हाला जर या ठिकाणी शिवछत्रपतींबद्दलचा एक स्वाभिमान प्रेम दाखवायचं तर ती मूर्ती वेगळी तुम्ही सभा मंडपात ठेवू शकता ना। या ठिकाणी अशा प्रकारे जे मूर्तिकार करतायत, मग ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्याच बद्दल असं आम्हाला नाही म्हणायचंय, अन्य पण ज्या गोष्टी केल्या जातात त्या अयोग्यच आहेत, त्या धर्मशास्त्राला धरून नाहीयेत आणि मूर्तीशास्त्राला सुद्धा धरून या ठिकाणी नाहीयेत, हे आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे। हा घनवटजी, पण याच्यामध्ये एक प्रश्न उपस्थित होतोय। संतोष शिंदेजी म्हणतात किंवा संभाजी ब्रिगेडने आपल्या कार्यकर्त्यांना आदेश दिलेला आहे जर असं कोणी करत असेल तर त्यांना चोपून काढा, याच्यावर तुमचं काय मत आहे? संतोष शिंदेंना महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था मान्य नाहीये का? याच्या आधी या संघटनेकडनं या गोष्टी होत राहतात। याच्यामध्ये जर कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्रामध्ये आहे, तुम्ही एरवी म्हणत असता संविधानाचं राज्य आहे, कायद्याचं राज्य आहे, मग कायदा हातात घेण्याच्या भाषा कशासाठी केल्या जातात? बरं, या ठिकाणी मला सांगायचं की एरवी
हे गप्प का बसतात? ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला अगदी जाणता राजा म्हटलं जातं त्यावेळेस त्यांचा आक्षेप नसतो. राजकीय दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा अयोग्य पद्धतीने वापर केला जातो त्यावेळेस त्यांचा आक्षेप नसतो. मला मूर्तीबद्दलचं अयोग्य हे मी सांगितलेलंच आहे, परंतु ही संतोष शिंदे आणि संभाजी ब्रिगेड सारखी संघटना एरवी देशात कायद्याचं राज्य पाहिजे, संविधानाचं राज्य पाहिजे असं ज्यावेळेस म्हणत असते त्यावेळेस कायदा हातात घेण्याची भाषा कशासाठी? पोलीस प्रशासन कशासाठी आहे? पोलिसांवर यांचा विश्वास उरलेला नाहीये का ह्याच्यामध्ये? त्यामुळं महाराष्ट्रामध्ये तरी कायदा आणि सुव्यवस्था या ठिकाणी अबाधित आहे. सगळं माहिती हा, मग पोलिसांकडे जाऊन तक्रारी करू शकता. आमचं असं मत आहे की हे लोकांच्या लक्षात आणून दिलं, पोलिसांच्या सरकारच्या लक्षात आणून दिलं आणि जर त्यांच्यावर कारवाई करत नसेल तर मग आम्हाला त्याच्यावर बोलावं लागेल ना, उतरावं लागेल. याचा अर्थ लगेच आम्ही मारझोड करायला जाणार आहेत असं अजिबात नसतं. कारण स्पष्ट करायला पाहिजे आहे असे या सगळ्या ह्याच्यामध्ये सध्याची परिस्थिती आज सण उत्सवाचे दिवस येतात आणि जाणीवपूर्वक असा खोडसाळपणा केला जातो. त्या तीव्र भावना आहेत, ह्या ओळखल्या पाहिजेत. कोणीतरी खोडसाळपणे काहीतरी बाजारात आणतं. तुम्ही जसं सांगता धर्मशास्त्राचं उदाहरण, पण महापुरुषांची एक विचारधारा असते आणि विनाकारण तुम्ही त्याचं सरमिसळ करून जर ते लोकांसमोर मांडणार असाल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च आहेत आणि त्यांचा असं जर कुणी अवमान करणार असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही. म्हणून ती शिवप्रेमी म्हणून दिलेली प्रतिक्रिया आहे. नाही एकदम राष्ट्र म्हणजे छत्रपतीच असं नाही संतोषजी, छत्रपती शिवाजी महाराज असं नाही मला म्हणायचंय. अयोग्य वेशात म्हणजे तुम्ही क्रिकेटर दाखवलं राजकारणाच्या वेशात, त्या सगळ्यालाच विरोध पाहिजे आपला. आणि तुम्ही ज्या पद्धतीने आवाहन केलंय कार्यकर्त्यांना की नाही कायदा हातात घेऊन बुवा, काय हे थांबवा हे करा, तर महाराष्ट्रात अजून कायद्याचं राज्य आहे, संविधानाचं राज्य आहे, तक्रारी करता येतील, पोलिसांना कामाला लावता येईल. याच्यामध्ये म्हणलेलं नाही कायदा हातात मारहाण करा. घनवटजी त्यांचं म्हणणं आहे की जर पोलिसांनी कारवाई केली नाही तर आम्ही चोप देऊ असं ते म्हणतायत. हो हो हो. आणि हे बघा, जर हे महाराष्ट्राच्या समोर आला असेल तर पोलिसांनी त्या गणेश मंडळाकडे सगळ्यांची त्यांच्याकडे विक्री करणाऱ्यांची नोंद आहे, त्यांनी वेळीच बंदोबस्त करावा. कुणाला कायदा हातात घ्यायची गरज नाही. 100% म्हणजे माझंही आव्हान या ठिकाणी असंच आहे पोलीस आणि प्रशासनाला की कुठल्याही संघटनेला लोकांना कायदा हातात घेण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रशासन पोलीस शासनाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. लक्षात आला आहे, त्यामुळे आता पोलीस याच्यामध्ये काही कारवाई करतात का ते बघावं लागेल. दरम्यान तुमच्या दोघांचे धन्यवाद लोकशाही मराठीला ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.